नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज बघा मी गेली होती ज्योतिबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी. तर तिकडे खूपच गर्दी होती, म्हणजे खूपच होती गर्दी. तर मी लाईनीला होती आणि पाठीमागे आपल्याला बघा स्टॉल दिसतो प्रसादांचा वगैरे, नारळ, फुलं, हार याचा स्टॉल होता. तर मी काही त्या घेतलं नाही, कारण का काही लोकांना कसं ज्योतिबाचा हे असतं, त्यांना द्यावंच लागतं नारळ. तर मी काय ते घेतलं नाही. म्हटलं चला आपण दानपेटीमध्ये पैसे हे करावं. तर मी दानपेटीमध्ये पैसे वापरले, कारण का एखाद्याला जर चालू झालं तर ज्योतिबा म्हणजे ज्योतिबा देऊन पाठीमागेच लागतो. म्हणून आम्ही काय नारळ वगैरे, मी फुलं वगैरे घेतलं नाही. फक्त दर्शन घ्यायचं आणि म्हटलं आपल्याला देणगी द्यावी वाटली तर पेटीमध्ये टाकायची. आणि पूर्ण असा रस्ता सगळा गुलालाने लाल भडक, म्हणजे एकदम बघू शकता पूर्ण असं लाल भडकच झालेला होता. पालखी निघाली होती, पालखीमुळे सगळा उधळला गेला होता आणि एवढी गर्दी होती ये जा करायला. बघू शकता, बघा कसं सगळं लाल भडकच झालेलं आहे पूर्ण रस्ता. तर मंडपात आम्ही दर्शन घेण्यासाठी उभं होतो. तसं लाईन तर पुढे पुढे जातच होती, सरकत होती. एवढी काही म्हणजे हे नव्हतं, व्यवस्थित आणि शिस्तीतच दर्शन चाललं होतं मस्तपैकी. तर आता म्हटलं मी कामावून आली आणि 8-8:30 वाजता दर्शनासाठी गेले होते. तर आपल्याला तर मंदिरात जायला वेळ लागणारच होता. तर म्हटलं चला आपण व्हिडिओ तरी करून घ्यावं. तर मी व्हिडिओ करायला घेतला. तर एवढी तर गर्दी होती. तर हळूहळू नंतर मग आम्ही देवाच्या गाभाऱ्यापाशी आलोच शेवटी. तुम्ही बघू शकता मंदिराचा गाभारा. इथे दरवर्षी मनोमानगरमध्ये ढोकाळी कोळशेत रोड मनोमानगर, तिकडे दरवर्षी ज्योतिबाचं खूप छान असं हे मंदिर आहे बघा. आणि खूपच म्हणजे पूर्ण अख्खं म्हणजे भरपूर लोक जेवढे ढोकाळीत आहे, पुणे आहे, त्या लोक सगळे दर्शनाला येतात. भरपूर म्हणजे भरपूरच लोक, अख्खं मनोमानगर, मानपाडा, त्याच्यामुळे खूपच लाईन. आणि एवढंच की मंदिर खूप छान आहे, पण जागा म्हणजे जागा अशी नाही आहे जास्त असं मोकळं नाही, कारण का आत गावामध्ये असल्यामुळं रूम बाजूबाजूंना रूम वगैरे, त्याच्यामुळे एवढं मोठं काही नाही. त्यात आम्ही पहिल्यांदा गेल्याबरोबर दर्शन घेतलं. नंतर पहिली म्हणजे प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. प्रदक्षिणा घालूनच मग दर्शन घेत होते. मग मी दर्शन घेतलं. तशी लाईन एकदम पटपट पुढे सरकत होते. दर्शन घेतलं आणि शेवटी गुलाल लावून, भंडारा लावून देवाचा बाहेर पडायला निघाले. मंदिराच्या बाहेर पडता दर्शन तर व्यवस्थितच झालं माझं. मस्त असं मला व्हिडिओ पण घेता आला व्यवस्थित. परत एकदा म्हटलं चला आपल्या बाहेर आली, नातीबरोबर व्हिडिओ हे केला. म्हटलं की इथेच आपण संपवून टाका. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.